संगीताज रेसिपीमध्ये आज आपण तिखट सांडग्याची चविष्ट आमटी बनवली आहे। त्यासाठी एक छोटी वाटी तुरीची डाळ कुकरमधून 4 शिट्ट्या काढून शिजवून घेतली आहे। तसेच अर्धा वाटी तिखट सांडगे घेतले आहेत। डाळ एकसारखी करून घ्यायची। मसाला बनवण्यासाठी खलबत्त्यामध्ये 1 चमचा सुक्या खोबऱ्याचा खीस, पाव चमचा जिरे, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने व थोडी कोथिंबीर घालून जाडसर कुटून घ्यायचे। आता अर्धा वाटी किंवा आवडीनुसार तिखट सांडगे घेऊन त्यामध्ये 1 चमचा तेल घालून सांडगे छान खमंग भाजून घ्यायचे। भाजलेले सांडगे काढून भांड्यामध्ये 4 चमचे तेल घेऊन पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, पाव चमचा हिंग पावडर, बारीक केलेला मसाला घालून मसाला चांगला परतून घ्यायचा। त्यामध्ये पाव चमचा हळद पूड, 1.5 चमचा मसाला तिखट तसेच भाजलेले सांडगे घालून थोडंसं परतून घ्यायचं। आता शिजवलेली डाळ घालून मिक्स करायची। आमटी आपणास कितपत पातळ हवी आहे त्या अंदाजानुसार पाणी घालून चवीपुरते मीठ टाकायचे व आमटी छान 5 मिनिटे उकळून घ्यायची। सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम आमटी सर्व करायची। चवीला मस्त आमटी होते, नक्की ट्राय करा।